डोळ्यातील वासनेचे बोल. मराठी कथा. काही नाही ग, मग तुझे डोळे असे का दिसतायत? रेणू नजर चुकत होती. राजेशने तिच्या जवळ जाऊन तिच्या हातात हात घेतला. ती थरथरत होती. शांत हो तू. नाही बोललीस तरी तरी तुझे बेदरलेले डोळे खूप काही सांगत आहेत. अहो कसं सांगू तुम्हाला, मोठ्या ताई आल्या ना की मला नेहमीच जाणवते, पण आज माझ्या मनातली भीती खरी ठरली. दादांनी आज मला किती दिवस त्यांचे डोळे वेगळेच बोलत होते. मनात येऊन गेले माझ्या, पण कसं सांगू? कोणी विश्वास ठेवेल की नाही माझ्या या शंका माझ्या मनात येत होत्या, पण कोणी विश्वास ठेवायला हवा. पण आज त्यांनी मला गाठलं. कोणीच नव्हतं. मोठ्या ताई मंदिरात गेल्या होत्या, आईही सोबत गेले होते. तुम्हाला ऑफिसमधून यायला वेळ लागला आणि त्यांनी टीव्हीवर कसे अक्षर शूटिंग असलेले गाणं लावले आणि माझ्या हातात हात धरला. मी झटकला. ते माझे मागे बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात ते भाव आज अगदी स्पष्ट दिसत होते. मला भीती वाटू लागली. काय करू मला काहीच कळत नव्हते. बाथरूममध्ये जाऊन कडी लावून बसले. तेवढ्यात बाबा आणि तुम्ही आलात म्हणून बाहेर आले. तुम्ही म्हणाली ते बाहेर गेले आताच. मग काही विषय काढला नाही. लवकरच जेवण आवरून आपल्या रूममध्ये आल्या असे म्हणत राजेशच्या गळ्यात पडून ती रडली. राजेश एकदम सुन्न झाला. आपल्या घरात असे काही घडू शकत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण रेणूचे ते घाबरलेले डोळे बरेच काही बोलत होते. दुसऱ्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. तो घरी असल्यामुळे रेणूला खूप सुरक्षित वाटत होते. थोड्या वेळाने सर्व बाहेर गेल्यावर त्याने सुद्धा बाहेर जाऊन येतो असे खोटं सांगितले. तो बाहेर गेल्यावर रेणू एकटीच असणार हे माहीत होते. त्यामुळे परत कालसारखा तिचा हात धरला. रेणू घाबरली असली तरी हिंमत गोळा करून तिने एक कानाशिला लावली. मग तेवढ्यात रमेशही येण्याची वेळ झाली असावी. तुम्ही हिंमत या घरच्या जावयावर हात उचललास असे म्हणत दाट ओठ खाऊन तिच्या अंगावर धावत जाणारा तो राजेश मध्ये आला. त्याने लगेच धमकावला आणि तिच्या नकळत काढलेले फोटो दाखवले. रेणू खूप घाबरली. राजेशने तिला धीर दिला आणि अतिशय शांतपणे हा विषय हाताळायला ठरवलं. म्हणून राजेशने विचार करून पुढे सांगितले. त्याने त्याचा मित्र जो इन्स्पेक्टर होता त्याची मदत घ्यायचे ठरवले, कारण घरच्या मोठ्या जावयावर केलेला आरोप सर्वांच्या कितपत पचनी पडेल ते माहिती नव्हते. धीराने घेणे हाच उपाय होता. त्याने रेणूवर असलेले प्रेम आणि विश्वास पाहून रेणूच्या डोळ्यात त्याच्याविषयी असलेले प्रेम आणि आदर दोन्ही वाढला होता. म्हणून रेणूलाही त्याच्यावर खूप विश्वास होता. राजेशने मित्राने एक प्लॅन आखला. त्याप्रमाणे रेणूला घरात एकटी ठेवून सर्व मुद्दाम बाहेर आले. तिला एकटीला बघून त्याने परत धमकवायला सुरुवात केली. आज राजेश पण नाही, आता काय करशील? माझे ऐकलेच नाही तर तुझे हे फोटो मी व्हायरल करेल. रेणू मात्र धीर एकवटून या प्रसंगाचा सामना करत होती. मनात असलेली भीती डोळ्यात दाखवत नव्हती. त्याने जबरदस्ती करण्याआधीच राजेश आणि मित्र तिथे पोहोचले. व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवत त्याला पकडून नेले. ज्या डोळ्यात घाणेरडी वासना असायची त्या डोळ्यात आज गुन्हा पकडल्या गेल्यामुळे शरम आली होती. म्हणून त्याच्या दाजींना फार मनाला वाईट वाटत होते. कथा पूर्ण काल्पनिक आहे. आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच जणी असतात ज्या अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडतात. अशा प्रकारच्या अन्नाला वाचा फोडण्यासाठी घाबरू नये म्हणून असे गुन्हेगार यांच्या फावेत जातात. पण हल्लीची नारी मात्र कोणालाही न घाबरता तिच्यावर अन्याय झाला तर करते मीटूचा फुटकार. पूर्वीच्या लाजरी गुजरी स्त्री आता तुम्ही विसरा, कारण की जुन्या काळात फार स्त्रिया लाजऱ्याच्या मनातल्या गोष्टी मनात दाबून ठेवायच्या. बिजली होऊन करते ती आता अत्याचार करणाऱ्यांचा कचरा. नवीन स्त्री आता कोणताही अत्याचार सहन करायला तयार नाही आणि सक्षम होऊन करते अन्यायाचा निचरा. आतापर्यंत तिला अबला म्हणून तुम्ही जपला तुमचा खोटा अहंकार.